बोळा असाव पण गाबोळा नसाव. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. देव हा भोळ्याला भेटत असतो. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. असंच का तसंच का. पुस्तकं लिही, संशोधन कर, नासा फिसात जा तिकडं अमेरिकेत, पण आम्हाला येडेवणी करू नको. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय. हा देव चॅप्टर माणसाला नाही भेटू शकत, भोळ्यालाच भेटतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविक. त्या नाथ बाबाने गावबाला जवळ बोलवलं आणि त्याला आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. त्या गावबाची काया दिव्यमय झाली. गावबानं रामायण लिहिलं. नाथ महाराजांनी इतक्याच पॉवरफुल भाषेत रामाने आत्तापर्यंत कळालं नाही आपल्याला की नाथबाबांचं कुठं संपलंय आणि गावबाचं कुठं सुरू झालंय. कोण दाखवून देऊ शकतं का? आजही कळतच नाही. फक्त एवढंच माहिती की उत्तराखंड गाव बांधलेले, पण त्यांचं नेमकं कुठं संपलं ह्यांचं कुठं सुरू झालं हेच लक्षात येत नाही. कोणत्याही शास्त्र सरकारला विचारा का नाथ महाराजांनी इतकीच पावर त्या गावबाच्या वाणीमध्ये निर्माण झाली. आजही पैठणला जा, नाथबाबांच्या मंदिरा शेजारी त्या गावबाचं मंदिर आहे. अरे संतांनी आलिंगन दिलं तर त्या गावबाचं मंदिर झालं. हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रगट करता येत नाही. अभंगाच्या दुसऱ्या वा मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. आता पार सूर्य फुलावाने माना टाकल्या होत्या काही काही सुरुवातीला. प्रसन्न झाली माणसं. टाळ्या वाजल्या प्रसन्नता होते. प्रेशर पॉईंट तसे दबले की आतूनच आध्यात्मिक कारण, वैज्ञानिक कारण, शास्त्रीय कारण, सगळ्या दृष्टीनं टाळ्या वाजवून आरोग्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. रोज टाळ्या वाजवा, आरोग्य सुद्धा निरोगी राहतं. आणि हे जे कार्य हे धर्म कार्यातल्या टाळ्या आरोग्यही देतात आणि पुण्यही देतात. हे जे करायचं धर्म कार्य असावा तो धर्म, मग असा हो जाते वर्म. धर्माच्या बाबतीमध्ये तरुण मुलांनी मुली 2 वाक्य चित्त नाही का. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली येईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंवा त्या भारतासारखी संस्कृती शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा नाही, पण भारत माते की आई म्हणतो आपण देशाला हे पवित्र विचार. सैन्य चीनकडून शिकावं, त्याचं नियोजन बरं का. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं. तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबिया, संस्कृती भारत. भारतासारखी संस्कृती नाही. आणि हा देश कसा आहे? पवित्र गुण पावन पवित्र ते गुण पावन देश. पवित्र गुण पावन पवित्र ते गुण पावन पवित्र
या देशातलं प्रत्येक कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ. पवित्र भारत देशातली आपण माणसं आहे. आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. भारतात सगळ्यात पॉवरफुल राज्य महाराष्ट्र बरं का. आचार विचार पैसा लय पैसा आहे महाराष्ट्रात. एकट्या मुंबईत काय कमी माल आहे का. आम्ही दुबईला गेलतो कीर्तनाला मागच्या जानेवारीमध्ये. दुबईमधल्या लोकांनी सांगितलं म्हणजे दुबईपेक्षा मुंबईत पैसा जास्त आहे. म्हणलं आमच्यापर्यंत कसं काय ना म्हणजे राजकीय लोकांनी दाबलाय. आणि ही दाबादाबी करण्यासाठी त्यांचा जन्म झालाय. आपण फक्त बिड्या ओढणे, बोर्ड ठोकणे, टेटस ठेवणे, बिस्लरी, गाद्या, खुर्च्या एवढ्याच कामासाठी आपला फक्त वापर आहे. बाकी आपल्यापर्यंत रुपया सुद्धा हे येऊन देत नाहीत. फक्त माल ह्यांनी दाबायचा आणि आपण चाकरी करायची. ह्याच्यासाठी आपला जन्म आहे का. जरा स्वाभिमानाने जगा. भारत देशाचं नाक महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. मला छत्रपतींपेक्षा जिजाऊ मातेचं विशेष वाटतं. कारण स्वराज्य निर्माण व्हावं ही इच्छा छत्रपतींची नाही. इतिहास नीट वाचा. हिंदवी स्वराज्य व्हावं ही इच्छा जिजाऊ मातेची आहे. आणि आईचं स्वप्न छत्रपतीनं पूर्ण केलंय. फक्त आईच्या शब्द आईची स्वप्नपूर्ती राजांनी केली. स्वराज्य निर्माण व्हावं, रेतेचं गोरगरिबाचं कल्याणकारी राज्य निर्माण व्हावं हे स्वप्न कोणाचं आहे. जिजाऊ मातेचं आहे. इतकी माता पवित्र आहे. काय विचार असतील त्या काळामध्ये. आणि संस्कार तसे घडवले. त्या दिशेनं मायबाप रत्न घडवलं. कसे घडलेत राजे. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 माझी जाऊने ताली ताली हातार बारिश. ताली 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 हा बसले. आनंदाने नांदत होती प्रजा. आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला माझा बाजा. ताली ताली माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. आणि तलवारीचं नाव सुद्धा भवानी. छत्रपतींच्या एका तलवारीचं नाव आहे तुळजा. एकीचं नाव जगदंबा. एकीचं नाव भवानी. राजे आनंदात असू नाही तर दुःखात असू त्यांच्या मुखात एक शब्द नेहमी असायचा जगदंबा. कुलदैवत आहे ना खंडोबा महाराज तुळजा भवानी. आणि शून्यातनं स्वराज्य निर्माण करण्याची ताकद प्रेरणा तुळजा भवानी माझ्या छत्रपतींना दिली. त्याच्यामुळे कशी होती तलवार. थप 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 चमके हो शिवबाची तलवार.
चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, ताली वाजवा, ताली ताली सगळे. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने पिनाली. मग शाहिस्ते खान मनाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला आला, शिवाजीला आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवरात्री शिरले, बघून शिवा मर्द खान मनी घाबरले. गेला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली बोटेच्या, तलवार चमके शिवबाची. ते काय हाडकीत आहे का? सुपारी कातरायचा, मोबाईलच काय घेतो, ढाब्यावच काय जातो, दारूच काय पितो, वरून म्हणतो आम्ही मावळे. तुला लय हा नाही पाहिजे रे, हे मावळे रे तू. छत्रपतींचे विचार जीवनात ठेवा ही तरुण मुलांना विनंती. धर्माविषयी प्रेम, गुरुजनांचा आदर, आईवडिलाची सेवा, समाजाचं कल्याण, धर्माचं रक्षण, हे छत्रपतीने आणि निर्व्यसनी जीवन, हे छत्रपतींचे 4-5 वाक्य, 4-5 मुद्दे आपल्या जीवनात आणा. यासाठी हा धर्ममंडप आहे. का सप्ते करायचे? तुम्हाला लई पैसे झालेत म्हणून? आम्हाला काय काम नाही म्हणून आरडायचं इथं मुरुस्तूर 2-2 तास? कशासाठी धर्ममंडप आहे? कधीतरी विचार करा. काहीतरी जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, एक तरी माणूस बदलावं. एक वाक्य सांगतो, 8 दिवसात तुम्ही महाराज मंडळी किती मोठ्याने, ह्याला किंमत नाही. 8 दिवसात गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं, ह्याला खरी किंमत आहे. 8 दिवसात गावात किती माळकरी वाढले बुवा. एका कीर्तनात 1 तळी माळकरी वाढव ना. वर्षातून एकदा सप्ताह, 8 दिवसाच्या सप्त्यात कमीत कमी गावात 8 तरी माळकरी. आणि मला आनंद वाटला की 8 दिवस जे आपल्या सप्त्याला वारकरी मंडळ नाश्ता करतात, ते तसे 2 आहेत. त्या 2पैकी 1
त्यांनी आज आलेल्या माझ्या हस्ते माळ घातली. काय नाव त्यांचं? ऋषिकेश का? हा, आमचे ऋषिकेश शेंडगे. त्यांनी आलेल्या माळ घातली म्हणजे बरं झालं. माझा नियमच आहे, रोज बऱ्याच ठिकाणी मी कीर्तन झाल्यावर माळ घालतो, कारण कीर्तनाने लोकांच्या मनात थोडा इफेक्ट पडलेला असतो. पण त्यांनी कीर्तन व्हायच्या आधीच माळ घातली. हे विशेष आहे बरं का. आणि पाहिजेत, आणि तरुण आहेत परत. परवा एक म्हातारा भेटलं कीर्तन संपल्यावर, एक सुद्धा दात नव्हता तोंडात. ते मला म्हणला माळ आणली का? म्हणलं कुणाला? मला वाटलं ना आता पिता मलाच घालायची. बाबा म्हणलं तुम्ही केले हे लय उपकार केले संप्रदायावर. तुम्हाला माळ घालून आम्हाला धर्म वगैरे जरा थोडं तरुणाची गरज आहे. तुम्ही आता काय तोंडात दात नाही. पण म्हणलं का घालायचा मनात विचार. म्हणलं ती तिकडं गेल्यावर चावतच नाही म्हणला म्हणून घाल. तू कशाला थोड्यासाठी आता बट्टा लावून घेतो बाजार. असाच पवित्र मरण शेवट तू मसनात गौरे गेल्या ना आता म्हणतो माळ घालायची. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन तरुण परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेव तू भान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. अशा आदर्श तरुण मुलांची गरज आहे. ही धर्म टिकवायचा असेल तर आल्यापासून सगळी बघतोय तुमच्या गावातले सगळे युवा शक्ती तरुण पिढीच्या धर्म कार्यामध्ये संयोजकाच्या भूमिकेमध्ये सगळा सप्ताह पार पडतात. एकदा तरुण मुलांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे, हे गरजेचं आहे. अरे जुन्या माणसाने सप्ते परंपरा दिंडे आपले सगळे उत्सव टिकून ठेवले, हे त्यांचे उपकार आहेत. पण त्यांच्यानंतर ही धर्माची पालखी तुमच्या खांद्यावर आहे. आणि आणखी एक वाक्य बोलतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. ही काळाची गरज आहे. आणि जातीचा विचार अजिबात करू नका. महाराष्ट्राचं हे जे दूषित वातावरण केलं नाही राजकारणाने जाती, ह्याच्या आधी होतं का कधी? कधी कोणाच्या मनात जात आले व दुस्ती करताना एकमेकाचं प्रेम करताना आपल्या गावामध्ये एकमेकाच्या सुखदुःखात आपण सामील होत, कधी जात मनात आले आपल्या? गावगाड्या सगळी एक जीवन राहणारी माणसे, पण हे राजकीय माणसं चॅप्टर असतात. त्यांच्या नादी लागून आपल्यातलं द्वेषण आपल्यातलं दरी वाढू नका. एवढी एक जागा हिथं माणसं एक होतात एक कीर्तन, आणि हिथं बी तेच करायचं म्हणलं मग राहिलंच काय माणसं एक व्हायला ठिकाण. जात पात धर्म भेद पंत याचा विचार कोणी करू नका. सगळ्यांनी एक जीवन गुन्ह्या गोविंदानं. अरे आपण ज्ञानोबा तुकोबाची लेकरं आहेत, किती प्रेमानं राहिलं पाहिजे. कशाला रद्वेषण मत्सर करता? हीच माणसं पुढं का तेच पुढं का, ह्यांचीच नावं घेतली आणि त्यांचीच नावं राहिली आणि ती मला इशाऱ्यातच घेत नाहीत. आबळ तुझे जे वाद आहेत हे तुझे वैयक्तिक वाद आहेत. इथं संकट धर्मावर आले आणि तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? अरे इथं संकटाची लेवल काय, तुझ्या अपेक्षाची लेवल काय? धर्मावर संकट आलं आणि तू नावासाठी याय नका इकडं. असं करू नका. सगळ्यांनी एक व्हा. मेजॉरिटीला किंमत आहे. एक हे खऱ्या अर्थानं बळ आहे. सगळ्यांनी एक व्हा, आणि एक होण्यासाठी सप्ताह आहे. दुसरीकडे माणसं एवढा हजारो समाज माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात एकत्र झालाय. कुठं माणसं एक होते ते सभेला तर येतात का एवढी? आणि फुकाट येतात का? आणि आली तरी गप बसतात का? शेवटपर्यंत थांबतात का? मागच्या पुढच्या भरत्यात का? किती प्रॉब्लेम आहे त्यांच्यात सुद्धा. आणि ते सुद्धा 500 रुपये रोजाने आणावं लागतात. ती बी परत बोंबालतात. 500 ठरलं होतं आणि 300 दिलं. बोंबालतात का नाही का? पत्रकारांना तेवढं किती ठरलं होतं? 500. बाय आता कना कणशिवाय देते त्या नेत्यांना. 500 ठरलं होतं आणि 300 दिलं बाय. म्हणजे पैशावर माणसं एकत्र आणावं लागतात. हे तर आहे का कोणाला पैसा? उत्स्फूर्त आनंदानं जल्लोषानं आनंद लुटण्यासाठी आहे का इतकी पवित्र जागा दुसरीकडे? हा, असे सात्विक विचाराची माणसं. आणि एक वाक्य सांग, वारकरी सांभाळ सगळ्यांना सोबत घेऊ शकतो. त्याच्यामुळे राजकारणात सुद्धा आता सध्या चांगल्या माणसाची गरज आहे. का बरं? सगळ्या क्षेत्रात चांगली माणसं चालतात. 288 पैकी एक तरी वारकरी आमदार आहे का? का आपली संख्या कमी का? माळकरी कमीत का? खरंच सांगा बरं. 1.5 कोटीपेक्षा प्लस माळकऱ्यांची संख्या आहे. 12 कोटीच्या पुढं महाराष्ट्राचे लोक. मग 1.5 कोटीपेक्षा जास्त जर वारकरी माळकरी सांप्रदायिक माणसं असतील, त्यांचं नेतृत्व करा. मंत्राला एखादा आवाज नको? सगळ्या क्षेत्रात चांगली माणसं. मग राजकारणात सुद्धा शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. हे काळाची गरज आहे. पण वारकरी तिथे गेल्या 2 नंबर कामं करेन का? खोटं बोलन का? वाईटाला गद्दाराला गुंडगिरी दहशतगिरी दडपशाही करेन का? ज्याच्याकडे व्हिजन आहे, विकास आहे, तळमळ आहे, प्रेम आहे, नम्र आहे, सगळ्याला सोबत घेऊन तू म्हणता मला तुमचं काय नियोजन आहे का काय? तर काय असतं, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाल. हिंदू धर्म संप्रदायासाठी बचेंगे तौर भी लढेंगे. 29ला सुट्टी नाही.
पाहिजेच. रामकृष्ण हरीन पुंडलिकावर देऊन धोतर टोपी घालून ज्ञानोबाचा गजर करणं मंत्राला एक तरी वारकरी आमदार नको का? ही काळात युपी मध्ये किती संन्यासी साधू आहेत का नाही? सोलापूरच्या ह्याच्या अगोदरचे खासदार होते का नाही संन्यासी? वारकरीच का चलत नाही तुम्हाला? आता ही परिवर्तनाची नांदी हेतून पुढच्या काळात सुरू होणार आहे आणि हे गरजेचं आहे का समाज एकत्र सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला माझ्या वारकरी संप्रदाय सकळाशी येते आहे. अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. काही संतांचा माहे बाबा तरतरची माणसं संत एकत्र करतात. झाली बोला याची सीमा एक तरी महिमा सांगा की. तीर्थ पर्व काळ अवघे पायापेस सगळे तीर्थ संताच्या चरण मुक्कामाला. हा तिसऱ्या चरणात फार मोठा महिमा. 3 चरण संपल्या तुकोबराना माणसं म्हणली महाराज बास करा. कवर संत संत 10:30 वाजले तरी संतांचं चालू आहे. आम्हाला देव पाहिजे संत नको. स्पष्ट सांगितलं लोकांनी. देवाचं काय आहे का तुमच्याकडे भांडण? तुकोबरा म्हणले ऐक, देवाकडे जायचं असेल तरी अगोदर संताकडे जावं लागेल. कसं काय? छोटा दृष्टांत सांगतो ऐका. देव मिळवायचा असेल तर अगोदर संताकडे का जावं लागतं? सोपं सांगतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या माऊलीच्या हस्ते जर चहा प्यायचा असेल त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं. ताई काय तुमचं बाळ आया वा 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 काय दिसायला गोड आहे. त्याचे पांढर शुभ्र दात, लाल होठ, कुरळे केस, गोबर गाल. आणि तुमच्या मुलाकडे बघितलं की खरंच कृष्णाची आठवण येते. बाळाचं पायण्या दिसतात. वंशाचं नाव उज्ज्वल करेन. गावाला सुद्धा ह्याच्यावर स्वाभिमान वाटतं ना. कलेक्टर होईन का काय हो पुढं जाऊन. असं बाळाचं वर्णन गेलं की आईचं अंतकरण असं फुगत. दादा तुम्ही आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही. अरे म्हणजे तुम्हाला चहाच प्यायचा होता पण वातावरण कुठपर्यंत गेलं? जेवणापर्यंत का? लेकराचं कौतुक केलं की आई खुश आणि संताची सेवा केली की देव खुश. अभंगाच्या शेवटी Sa
Mabani pani sa